रद्द झालंच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. मोर्चा काढताय, काय मागण्या आहेत? या उपवर्गीकरणाच्या ज्या मागण्या आहेत तर त्या हा आजचा जो मोर्चा आहे तर तो मोर्चा असा आहे की महाराष्ट्र शासनाने जे ठरवलं आहे की उपवर्गीकरण करणार म्हणून अबग करणार म्हणून तर ते होऊ नये त्या संदर्भात हा मोर्चा आहे. या मोर्चाचं सर्व 59 जाती आहेत आणि 59 जातीतले सर्व जातीचे एक प्रतिनिधी बोलणार आहेत आणि या मोर्चामध्ये सर्व जाती धर्मातले लोक आहेत. 59 जातीतले सर्व लोक आहेत. आहे विरोधच आहे कारण अबक जर झालं तर 13% आरक्षण आहे महाराष्ट्रात एस सी समाजाला. एस सी समाजातून काही एक जात बाजूला काढली किंवा दोन जात बाजूला काढल्या तर त्यांना 1% 2% आरक्षण होणार आहे. आणि ते आरक्षण असं राहणार आहे की समजा आता होलार जातीची लोक बीड शहरात शक्यतो सापडून येत नाहीत आणि इथं जर जिल्हा परिषदला पंचायत समितीला जर जागा निघल्या होलार समाजाच्या तर त्या जागा रिक्त राहतात. आणि त्या जागा जर रिक्त राहिल्या तर त्याचं नंतर कन्व्हर्टर काय होतं 2 वर्षानंतर उपविभागीय अधिकाऱ्याकडून कन्वर्ट होतं ते आणि त्या ओपनला जातात. कालांतराने काय होतं त्या एस सीच्या जागा खुटल्या जातात. त्यामुळे ह्या उपवर्गीकरणाला तो विरोध आहे. आता आमची महाराष्ट्र शासनाला एकच मागणी आहे की अबक करू नये. हे बंधनकारक नसल्यामुळे तुम्ही करूच नाही आणि जर केलं जसं ओबीसी मराठा लागला तसं हे वाद निर्माण होऊ शकतो. येणाऱ्या काळातून बीड जिल्ह्यातून जे लोन पसरत चालणार आहे ते वेगवेगळ्या जिल्ह्यात जाईल आणि वेगवेगळ्या जिल्ह्यात मोर्चे निघतील आणि यात 1-2 वर्ष यातच जातील. परंतु माझं महाराष्ट्र शासनाला हातून विनंती की त्यांनी या उपवर्गीकरणाच्या भानगडीत पडूच नाही. काही बांधव मोर्चा काढलेले काल परवा मोर्चा झाला, त्यांचा विरोध नाही, तुम्ही विरोध करताय. आमचा कोणत्या जातीला विरोध नाही, आमचा उपवर्गीकरणाला विरोध आहे. कारण त्या 13% आरक्षणातून जर 3% बाजूला काढले तर बाकीच्या समजा एखाद्या समाजाला 3% दिलं तर बाकीच्या 58 जाती त्या 58 जाती 10% राहत्याला आणि त्या 10% राहिल्यामुळे काय होईल विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पिटिशन लागेल आणि कॉम्पिटिशनमध्ये विद्यार्थी गळून बसतील. ज्या समाजाला 58 जातीपैकी समजा 1% जरी म्हणलं किंवा अर्धा टक्का जरी म्हणलं तर त्यांना संधी भेटणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या 59 जाती एस सी प्रवर्गात घेतल्या त्या जातींना नेतृत्व भेटणार नाही किंवा त्यांना क्षमता त्यांच्या हे होणार नाही, जागा मिळणार नाही. तुम्ही आता सत्तेत आहेत असं म्हणता येणार नाही कारण काय हा शासनाचा निर्णय हा भाजप सरकारचा निर्णय आहे आणि भाजप सरकार कोणाच्या निर्णयाला ऐकत नाही किंवा कोणाला जुमानीत नाही. यांनी स्पष्ट सांगितलं होतं त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी किंवा मी अबग करणार म्हणजे काय प्रत्येक जाती जर जनगणनाच नाही किंवा जनगणना नसल्यामुळे अबग कसं करणार तुम्ही आणि करणार तर त्या कशा पद्धतीने करणार. बरं तुम्ही जो आयोग नेमलाय बदर समिती आयोगला त्या आयोगाचं काय म्हणणं आम्हाला ते दाखवा ना, स्पष्ट करा ना, बाहेर त्याचा अहवाल बाहेर हे करा ना पेपरमध्ये त्याच्यामध्ये दाखवा ना मला ते अहवाल कसा आहे ते. तुम्ही झाकून ठेवून असं निर्णय घेऊ शकत नाही ना, अबग करू शकत नाही तुम्ही. तो अहवाल जो आहे तो जाहीर करायला पाहिजे, जनतेत गेला पाहिजे ना. आमची स्पष्ट भूमिका आहे या मोर्चाच्या माध्यमातून आम्हाला शासनाला एक स्पष्ट आदेश आमचा म्हणणं आहे की बाबा तुम्ही ह्या अबगच्या भानगडीत पडू नका, नाही तर येणाऱ्या 2029ला तुम्ही सत्तेत दिसणार ही गॅरंटेड सांगतो.